देवीचं काय साकडं घातलंय? मी आज आमच्या रेणुका माता मोठा देवीचं दर्शन घेतलेलं आहे. मुंडे साहेबांची अपार श्रद्धा मोठा देवीवर होती. मी अगदी लहान असल्यापासून मोठा देवीला येते. पहिले आम्ही पायऱ्या चढून यायचो. आज मंदिराचा एवढा सुंदर डोलारा उभा आहे. भाविकांसाठी छान सोय झालेली आहे. मी मनोभावे रेणुका मातेची प्रार्थना केली. साकडं काही घालत नाही. मी नेहमी देवाला हेच सांगते की बाबा मला हे सगळ्या गोष्टीतून बाहेर निघण्याची बुद्धी, शक्ती आणि आशीर्वाद आहे. आपल्याला चांगले राजकारण फेमस व्हावं मग काही कार्यकर्त्यांनी दिलं साकडं घातलं होतं. एक मुकुट चुजलं आहे त्या ठिकाणी. आपण कसं पाहताय, श्रद्धा आहे किंवा तुमच्यावरती असलेलं प्रेम आहे? माझ्यावर असलेलं प्रेम आहे आणि देवीवर असलेली श्रद्धा आहे. माझी अशी अपेक्षा नसते एखाद्याने फूल जरी माझ्यासाठी दिलं तर माझ्यासाठी तेवढंच ते मोलाचं आहे. पण खेडकर परिवाराने एक चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला आहे. मी म्हटलं अजून तो फक्त उमेदवारीच जाहीर झाली आहे. निकाल लागल्यावर काय अर्पण करायचं ते ठरवा. इथं आल्यानंतर काय मिळतं? ऊर्जा, आत्मविश्वास, शक्ती. मला वाटतं जिथे जिथे आपल्याला आपली श्रद्धा असते आणि सकारात्मकता असते तिथे ऊर्जा, आशा आणि प्रेरणा मिळते. इव्हन मी मुंडे साहेबांचा जो गोपीनाथ गड तयार केला त्याला सुद्धा गड ऊर्जेचा, आशेचा आणि प्रेरणेचा असं म्हटलं आहे. तर प्रेरणा मिळते. परत कसं असतं, काहीतरी एक शक्ती आहे जिच्या चरणी आपण वाहतो आपल्या सगळ्या वेदना, याचना, आपल्या अडचणी आणि आपल्या कामाला लागतो. मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही, पण श्रद्धा माझ्या मनामध्ये अपार. मला तर नेहमीच दिसतं उमेदवार कोणी असो मला दिल्ली दाखवावंच लागतं ना. काही मुंडे साहेब नेहमी भगवानगडावर यायचे आणि आपल्या राजकीय कारकिर्दीत सुरुवात करायची दर्शन घेऊन. तर मुंडे साहेब म्हणायचे मला गडावरून दिल्ली दिसते. तुम्हाला आता नेमकं भगवानगडावरून काय दिसतं? मी कोणी उमेदवार असेल, प्रीतमताई उमेदवार असतील तरी मला दिल्लीत दाखवावीच लागणार होती. त्यामुळे माझ्यावर जबाबदारी तशी आहे साहेबांच्या पश्चात. त्यामुळे मला जे साहेबांना दिसत होतं कदाचित ते दिसत राहावं अशी रेणुका मातेला प्रार्थना करते. शेवटचा एक प्रश्न आहे. ताई, आता तुम्ही दिल्लीत चाललाय, प्रीतमताई तिथं राहणार आहे. तर कुठंतरी मावशी म्हणून तुम्ही म्हणता की पातळीच उल्लेख होतो. कुठं इथे आमदारकीचं काही भविष्यात होऊ शकतं काही प्रीतमताई पुनर्वसन म्हणून? हे पहा, या प्रश्नाचं उत्तर देण्याची आता आवश्यकता नाही. आणि माझ्या शेजारी बिचारे पातळीचे आमदार बसलेले आहेत. त्यांचे टेन्शन तुम्ही वाढवायचं कारण नाही. त्यामुळे पुनर्वसन हा विषय कोणाचा असतो जो कुठल्या तरी गोष्टीने ग्रस्त असतो. आम्ही कुठल्या ग्रस्त नाही. प्रीतमताई राजकारणात आल्या कारण मुंडे साहेबांच्या निवडणुकीनंतर 17 दिवसातच त्या मुंडे साहेबांचं निधन झालं. लोकांची भावना अशी होती की मुंडे साहेबांना आम्ही मत दिले, आम्हाला मुंडे परिवारच पाहिजे. मला उभं राहण्याचा आग्रह होता, पण तेव्हा मला राज्यात राहणं अपरिहार्य होतं. त्यामुळे मी प्रीतमताईंना राजकारणात आलं. माझ्यापेक्षा मी जे करू नाही शकले त्याहीपेक्षा सुंदर काम प्रीतमताईंनी केले. मी पराक्रम करू शकते, पण ज्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या प्रीतमताई खूप चांगल्या करत होत्या. त्यामुळं त्यांच्या जागी मला उमेदवारी दिली आहे तर हा माझाच सन्मान आहे असं मला वाटतं. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. लास्ट प्रश्न होता ना रे? पातळीतून अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की प्रीतमताईचं पुनर्वसन पातळीत करा. अरे माझंच 5 वर्ष नाही झालं ना, तर सांगितलं. ताई, महाविकास आघाडीचा बीड जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार अजूनही फायनल झालेला नाही. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? तुम्हाला कुणाचं आव्हान असेल बीड जिल्ह्यात? मला अफवांचं, कारस्थानांचं, खोट्या विषयांचं आव्हान असेल. व्यक्ती समोरचा आहे तो काही माझा शत्रू नाही बिचारा. तो जो कोणी असेल, तो कोणत्याही पक्षातून उभा राहणार असेल तर तो काही माझा शत्रू नाही. तो निवडणुकीत एका विचारांवर लढतो. त्यामुळे मला त्यांचं कधीच आव्हान नसतं. मला आव्हान असेल की जे बुद्धिभेद होईल त्याचं आव्हान असेल, बाकी काय. थँक्यू.